माजी आमदार सुभाष पाटील, जिल्हा सरचिटणीस अस्वाद पाटील, पनवेलचे जी.एम. म्हात्रे आणि प्रीतम म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशामुळे शेतकरी कामगार पक्षाची रायगडमध्ये वाताहात होत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं। असं असतानाच अलिबाग तालुक्यातील पेझार इथं पक्ष मेळावा घेऊन शेकापनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। नेते गेले तरी कार्यकर्ते पक्षासोबत असल्याचा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। विधानसभा निवडणुकीनंतर शेतकरी कामगार पक्षाला मोठी गळती लागली होती। अलिबागमधून शेकापमधून मोठ्या प्रमाणात नेत्यांनी त्यांची साथ सोडली। कार्यकर्त्यांमध्ये यामुळे अस्वस्थता निर्माण झाली होती। पण कार्यकर्त्यांच्या मनातील हा संभ्रम दूर करण्यासाठी शेकापनं अलिबाग येथील पेझारमध्ये मोठा मेळावा घेतला। पक्ष सोडून गेलेल्या माजी आमदार सुभाष पाटील आणि अस्वाद पाटील यांचे वास्तव्य असलेल्या पेझारी इथंच हा मेळावा घेण्यात आला। पक्ष संघटना आणि कार्यकर्ते अजूनही आपल्या सोबत असल्याचं शेकापनं दाखवून दिलं आहे। गेल्या वर्षभरात रखडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील यावेळी करण्यात आल्या। पक्षाची होणारी पडझड झोपवण्यासाठी यावेळी व्यापक पावले उचलण्यात आल्याचंही दिसून आलं। तब्बल 3000हून अधिक कार्यकर्त्यांनी या पक्षातील पदांवर तसेच विविध संघटना आणि आघाड्यांवर त्यांना सामावून घेण्यात आलेलं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर घेऊन या नियुक्त्यांवर भर दिला गेलाय। माजी आमदारांनी भाजप पक्षात प्रवेश केला, पण पक्ष संघटनेला याचा काहीही फरक पडला नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आलाय।